अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. ए बानू, कसला विचार करतीयस? काय बी नाही बा. मला काय कळना होय. मला ठाव आहे आता तुझ्या मनामध्ये कसला तरी विचार चालू आहे. ए बानू, अगं सांग की मला. सांगू मी आबा तुला? अगं सांग, बरं वाटेल तुला. बा का कोणास ठाव. तर असं वाटतंय का माझी देवांसंग भेट व्हावी. मी त्यासनी भेटाया जावं. अगं हे तू काय बोलतीयस? मी अगोदर बी तुला म्हण. होय बा. मला असं वाटतंय का मी देवांसंग जेजुरीला जावं. त्यासनी भेटावं, त्यांच्या संग बोलावं, त्यासनी डोळं भरून बघावं. ए बा, मी तुला अगोदर बी म्हणलं होतं का तू जेजुरी जातीस का? तर तू नाही म्हणलीस. मला म्हणलीस मी नाही जाणार जेजुरीला. वय म्या नाही जाणार जेजुरीला. आता म्या जेजुरीला नाही जायची. तर मला देवासनी भेटावं वाटलं. यात कुठं काय चुकीचं आहे? होय ग, ते बी आहेस म्हणा. पण आता तू काय करणार आहेस? जाणार आहेस का जेजुरीला? नाही बा, म्या जेजुरीला नाही जाणार. बा, म्या जेजुरीला नाही जाणार. पर आज का कुणास ठाव असं वाटतं आहे का म्या आज देवासनी भेटावं, त्यांच्या संग बोलावं. अहो, देवी, तुम्ही अद्याप झोपला नाहीत? बरीच रात्र उलटून गेली आहे. मी देखील तुम्हाला हेच विचारणार होते.
परंतु तुम्हाला कसली काळजी आहे हे मला ठाऊक आहे. म्हाळसा भेटल्या तुम्हाला? तुम्ही जे सांगता आहात ते त्यांना पटत नाहीये, होय ना? होय देवी, त्यांचं मन हे मान्य करत नाही की श्री खंडेराय बाणाईच्या वाड्यात नाहीत. ज्या अर्थी तिथे प्रकाश दिसतो आहे त्या अर्थी निश्चितच कोणीतरी तिकडे आहे आणि श्री खंडेराय सोडून इतर कोणीही तिथे जाणार नाही असं त्यांना वाटतंय. आता काय करायचं? काय करणार? श्री म्हाळसा देवी म्हणतायत की जोपर्यंत त्या स्वतः जाऊन तिथे बघत नाहीत तोपर्यंत त्यांचा ह्यावर विश्वास बसणार नाही. लक्ष्मी देवी, बंधो. म्हाळसा, तुम्ही कुठे निघाला आहात का? हो, तेच सांगायला आले होते. मी बानुवाड्यात जायला निघाले आहे. देवी, माझं म्हणणं जर तुम्हाला पटलं नसेल तर मी पुन्हा एकदा सांग, श्री खंडेराय बाणाईच्या वाड्यात नाहीत आणि बाणाई देखील जेजुरीत नाही. अहो, त्यांना जर स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं असेल तर आपण त्यांना इथे थांबवणं उचित नाही. त्यांना जर जायचं असेल तर आपण जाऊ द्यावं. हो, मला त्वरित जाणं आवश्यक आहे. देवी, मी आपल्यासाठी सेवक आणि मिळण्याची व्यवस्था करतो. नको बंधू, मी एकटीच जाणार आहे. म्हाळसा, तुम्ही थांबा असं मी म्हणणार नाही, परंतु रात्रीचा प्रहर आहे. तुम्ही असं एकटीनं जाणं म्हणजे... देवी, मी तिथे येते आहे हे कोणालाही कळता कामा नये. जसं आपल्याला हवं असेल तसंच होईल देवी. येते मी. आज गड उतरून मला त्या बानूच्या वाड्यावर जावं लागतंय. मला सेवकांचा संदेश आलाच होता की वाड्यात पिंडीतून प्रकाश येतोय, पण माझा यावर विश्वास नाही. मी गड उतरून वाड्यात पोचले की सत्य काय आहे हे मला कळणारच आहे. आज मी खरं तर चालले आहेत देवासनी भेटाया. पर देव मला कसं आणि कुठं भेटत्याल? आज मला काय झालं आहे का मी कुणासनी काय बी नाही सांगितलं आणि देवासनी भेटाया आले. बाला हे समजलं का मी घरात नाही तर बास समधी वस्ती डोक्यावर घेईल. पण आज पातूर काय झालं नाही. मला जायलाच पाहिजे.
म्हाळसा देवी, माझा या मल्लासुराचा प्रणाम स्वीकार करावा. तुला गडावर येण्याची अनुमती नाही, त्यामुळे गडाच्या बाहेर पडल्यावर तुझी भेट होण्याचा संभव असतो. आजवर मी जेव्हा जेव्हा जेजुरीत आले आहे तेव्हा तेव्हा क्वचितच आपली भेट झाल्याचं मला आठवतं. होय देवी, याआधी क्वचितच आपले दर्शन झाले आहे, पण आज मात्र मी मुद्दाम आपणास भेटायला आलो आहे. नेमका आजच? आणि या भेटीचं प्रयोजन कळू शकेल का? खंडेराय गडावर नाहीत हे मला कळले, आणि बाणाईच्या वाड्यातून सर्व दूर प्रकाश पसरलाय हेही मला दिसले. म्हणूनच मी इथे आले आहे. होय देवी, आणि म्हणूनच मी आपली भेट घेण्यासाठी इथं आलो आहे. क्षमा असावी देवी, पण आपण बाणाईच्या वाड्यात जाऊ नये असं मला वाटतं. तू मला हे का सांगतोयस हे मला ठाऊक नाही, पण तुझ्या या सांगण्यामागे काहीतरी निराळं प्रयोजन असेल असं मला वाटतं. नाही देवी, मला तुम्हाला एवढंच सांगावंसं वाटतं की खंडेराय इथे नाहीत, आणि त्यांच्यावर असा संशय घेऊन या ठिकाणी येणं उचित नाही. देवी, मी माझ्या अशा वागण्याबद्दल पुन्हा एकदा तुमची क्षमा मागतो, पण मला हे सांगणं आवश्यक वाटलं म्हणून मी इथे आलो. कोणी मला कितीही सांगितलं तरी मी माझ्या निश्चयापासून तीळ मात्रही हलणार नाही. माझा निश्चय झाला आहे, आणि आता मी या वाड्यात जाऊनच साऱ्याचा सोक्षमोक्ष लावेन. देवी, मी तुम्हाला थांबवण्याचं धाडस कदापि करणार नाही, पण मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं इतकंच. अहो, आता जे घडलं आहे त्याचा पुन्हा विचार कशाला करायचा? आपण सांगितलं म्हाळसा देवींना, परंतु त्यांना स्वतःच्या मनाचं समाधान करायचं होतं म्हणून त्या गेल्या आहेत. आता आपण त्याचा अधिक विचार नको करायला. होय देवी, आपण जे म्हणता आहात ते योग्य आहे, आणि म्हणूनच मी ह्याचा विचार करत नाही आहे. मग कशाचा विचार करता आहात तुम्ही? श्री खंडेराय आणि श्री म्हाळसा देवी यांची भेट झाल्यावर श्री खंडेराय म्हाळसा देवींना काय सांगतील ह्याचा विचार करतो आहे. म्हणजे जाण्याआधी श्री खंडेराय तुम्हाला भेटून गेले होते तर? होय देवी. मग हेच तुम्ही म्हाळसा देवींना का नाही सांगितलं? कारण त्यांना मी सांगून ते पटलं नसतं. असं का? आणि श्री खंडेराय कुठे गेले आहेत? देवी, श्री खंडेराय कुठे आहेत हे तुम्हालाही कळू शकेलच. योगियांचे योगी आहेत ते, साक्षात महादेव आहेत. असं एकांतात ध्यानस्थ बसून साधना करणं हा त्यांचा स्थायी भावच आहे. तो त्यांच्यापासून वेगळा कसा होईल? होय देवी, कैलास असो किंवा कोणतंही स्थान असो, त्यांना त्यांची साधना करण्यासाठी किंवा ध्यानमग्न राहण्यासाठी असा एकांत आवश्यक आहे. महादेवांच्या रूपात जेव्हा ते कैलासात अशी साधना करायचे तेव्हा पार्वती देवींना ते माहीत असायचं. त्यामुळे कधीही पार्वती देवींनी त्यांच्या साधनेत व्यत्यय आणला नाही, ना येऊ दिला. होय देवी, परंतु श्री म्हाळसा देवींना ह्या कृतयुगात हे ठाऊक नाही. त्यामुळे त्यांच्या वर्तनामुळे श्री खंडेरायांच्या ध्यानात व्यत्यय येऊ शकतो. म्हणजे म्हाळसा बानुवाड्यात जाणार हे त्यांना कळणार तर? देवी, तुम्ही विसरता आहात, ते साक्षात श्री महादेव आहेत. त्यांच्यापासून काहीच लपून राहत नाही. हो, तर श्री खंडेराय आणि म्हाळसा ह्यांची भेट होणार. म्या म्हाळसाताईसनी वचन दिलं आहे का म्या जेजुरीत नाही येणार.
मला ते वचन नाही मोडता येणार. मी काय करू? देवांची माझी भेट नाही झाली तरी चालेल, पण मला माघारी फिरायला पाहिजे. ह्या वाड्याचे दार तर बंद आहे. गणोबा येऊन गेल्यानंतर जाताना त्यांनी दार बंद केलं असेल. आणि अजूनही सर्वदूर हा प्रकाश पडलेला दिसतो आहे. मला हे इथेच आहेत याची खात्री आता अधिकच पटू लागली आहे. आणि ती बानू देखील आत असणार याची देखील मला खात्री आहे. पण मला रात्रीच्या अंधारात असं जाणं योग्य वाटत नाही. त्यापेक्षा दिवसाचा उजेड पडला तर त्यांची आणि माझी भेट होईल. पण त्यासाठी मी आता प्रतीक्षा नाही करू शकत. हे सूर्यदेव. प्रणाम देवी. आपण मला बोलावले? हो सूर्यदेव, माझी अशी इच्छा आहे की आत्ता दिवस व्हावा. तुम्ही आत्ता या क्षणी हा रात्रीचा अंधार दूर करून तुमच्या तेजाचा प्रकाश पाडावा. क्षमा असावी देवी, परंतु हे निसर्ग नियमांच्या विरुद्ध आहे. मला ते ठाऊक आहे, पण ही माझी आज्ञा आहे असं समजा. देवी, तुमची आज्ञा मला शिरसावंद्य आहे. तुमची इच्छा पूर्ण होईल. नमो चंड मातंड तो खंडधारी, उभा जेजुरीला असे सौख्यारी. करी सूल शोभे तुझी थोर सत्ता, नमो भैरवा शंकरा विश्वनाथ. ज्या वाड्यात मी कधीही पाऊल टाकलं नसतं, आज त्याच वाड्यात मला यावं लागलं आहे. सर्व ठिकाणी हा प्रकाश पडला आहे, पण हा प्रकाश कुठून येतोय? आणि हे असं काहीतरी अनपेक्षित घडतं. रात्रीच्या वेळी दिवस होणं हे निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे. श्री खंडेरायांना देखील हे आवडलं नसणार. हे म्हाळसा देवींनी का केलं असावं? श्री खंडेराय आणि बाणाई त्यांना न सांगता एकांतात भेटले आहेत असं त्यांना वाटतंय. त्यातून त्यांनी भर रात्री सूर्यदेवांना आवाहन केलं आणि सूर्यदेव श्री म्हाळसा देवींच्या आज्ञेचा भंग नाही करू शकत. परंतु श्री खंडेराय आणि बानू एकत्र नाहीत हे म्हाळसा देवींना कोण आणि कसं समजावून सांगणार? आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न केले होते, परंतु नाही, तुम्ही अधिक हस्तक्षेप केला नाही हेच उत्तम आहे. देवी, मी श्री खंडेरायांना म्हणालो होतो की ते इथे नसताना मी इथे काहीही अनुचित घडू देणार नाही. हो, परंतु काहीही अनुचित घडू नये म्हणून तुम्ही प्रयत्न केले आहेत. आणि म्हाळसा देवींना इथे थांबवण्याचा आग्रह केला असता तर काय घडलं असतं हे सांगायला नको.
देवी, मी त्वरित गड उतरून श्री म्हाळसा देवींना गडावर परत घेऊन येतो. नाही, ह्या क्षणी तुम्ही त्यांना थांबवू नये. का? कारण बानूवाड्यात कोणीही नाही हे त्यांना कळणारच आहे. आणि श्री खंडेराय त्यांना तर आतापर्यंत सर्व काही जाणवलंच असेल. हो, परंतु मला श्री खंडेरायांना भेटायला हवं. नाही, त्या दोघांची भेट होणं आणि त्यांनी एकमेकांशी बोलणं आवश्यक आहे. म्हणजे गणोबा खरं बोलत होते. हा प्रकाश या हळदीच्या शिवलिंगातून सर्वदूर पसरला आहे.